तर पोट्टे हो, मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं आपण काय झालं होतं म्हणून. आता टाइम वाया न घालता चालू करतो आपला पुढचा ब्लॉग. तो चलिए शुरू करते हैं. तर सकाळीच आमच्या मग काम होतं नवरदेवाची गाडी सजवायचं. मग झटपट पटापट गाडी टाकली सजून. मग मी आलो घरी तयारी केली लग्नाला जायसाठी. आणि स्पेशल लग्नात निघाल्यासाठी बूट घेतला होता, ते घातला आणि गेलो मग गाडीत बसायला. मग सर्व पोट्टे बसलो होतो आम्ही एकाच गाडीत. रजतदाले जागा असून ते सत्याच्या मांडीवर जाऊन बसला. मग शिवनीतनी गाडी थांबवली होती. जे पोट्ट कोणालाच खाऊ नाही घालत ते मला म्हणत होतं सांग काय पाहिजे तुला खायला. त्याला म्हटलं दावली स्प्राईट घेतं. त्याने मला 5 वाली सोनपापडी खावतली. आलो मग मानवली या गावातनी लग्नाली. मग पोट्टे म्हणे पोंदाले थंड पाजल्याशिवाय आम्ही काही नाचत नाही. पण पोंदाले पाजायचाच काम पडलं, कारण की नवरदेव त्याचा जिगरी मित्र आहे. लोक दारू पिल्यावर डीजे नाचते, तर आम्ही इकडे थंड पिऊन डीजे नाचत आहोत. खाओ मा कसम. अन ऊन एवढी होती की विचारूच नका. जेवढा मेकअप केला होता तेवढा या घामानं मोकळा झाला. बस होते रे पोट्टे दारूपाचा थंड पिऊन किती नाचता आणखीन. मग लग्न मंडपात आलो. नवरी नवरदेवाची स्टेजवर एंट्री झाली. छोटू दाले म्हटलं आता काहीच विचार न करू, लग्नात एखादी भेटत असेल तर उरकून टाक म्हटलं तू पण लवकर. लागलं मग लग्न. पहिल्याच पंक्तीत जेवायला बसलो, कारण की लयच जोरात भूक लागली होती. जेवण करून झाल्यावर सर्व पोट्ट्याला म्हटलं चला कुल्फी खाऊ घालतो तुम्हाला. अरे ती कुल्फी म्या नाही, नवरदेवाच्या भावानं खाऊ घातली होती. डिप्रेशन. अरे बापरे, निखिल सोनवणे मस्त दिसू राहिला तू. पाजू त्या गोल्याची नजर लागल तुले. मग स्टेजवर गेलो आम्ही. नवरी नवरदेवासोबत फोटो घेतले आम्ही काढून. अरे पोट्टे हो किती लुटता रे बा नवरदेवाच्या भावाले. विषय असा झाला होता की आम्हाला टाकायचं होतं अंदन. पोट्टे म्हणे आम्हाला स्प्राईट पास पहिले, मग अंदन टाकून देत तुले. मग अंदन दिलं, अंदर टाकून आम्ही निघालो घरी जायसाठी. चला मग पोट्टे भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.